हॅलो एव्हरीवन, मी जान्हवी कोल्हेकर. मी फॉर बिझनेस ओनर आहे. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो याबद्दल आहे का जे फॉर आपण 2CC करतो, फॉर जे 2CC बद्दलचे डाऊट्स बऱ्याच जणांना येत आहेत का 2CC ही एका स्टेपमध्ये केली जाते का अनेक स्टेपमध्ये करता येते. तर 2CC जी आहे की किती स्टेपमध्ये करता येते किंवा कशा प्रकारे आपल्याला करता येते, आपल्याला जर ती अमाऊंट एकदाच देणं शक्य नसेल तर ती कशी द्यावी, कोणत्या स्टेपनी द्यावी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे की तुम्हाला 2CC बद्दलची माहिती पूर्ण मिळून जाईल. आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांना माझा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ज्यांना कुणाला फॉरएव्हरबद्दलची 2CC बद्दलची माहिती हवी असेल त्यांना ही माहिती मिळून जाईल. तर 2CC ची अमाऊंट तर तुम्हाला माहीतच आहे, कारण मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे 2CC ची अमाऊंट. तरीसुद्धा जर तुम्हाला माहीत असेल की 2CC ची अमाऊंट काय आहे, तर 2CC ची अमाऊंट जी आहे ती आहे 30,000. तर तुम्हाला 30,000 ही 2CC जर तुम्हाला करायची असेल, तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही नक्कीच 2CCने जॉईन व्हा असं मला वाटते. कारण की आज 2 जणांचे कॉल आले होते का त्यांचं म्हणणं हे होतं का आम्हाला म्हणत आहेत का तुम्ही तुमची ID क्रिएट करण्यासाठी 200 रुपये भरा आणि तुमची ID क्रिएट करा, किंवा 1500 द्या आणि तुमची ID क्रिएट करा. तर तुमचं म्हणणं असं आहे का आम्ही 200 दिले 1500 दिले तर त्यामधून म्हणजे 30,000 जेव्हा आम्ही 2CC करत तेव्हा त्या 30मधून मायनस होतील का? तर नाही, ते तुमच्या 2CCमधून मायनस नाही होत. समजा तुम्ही आत्ता 200 भरून तुम्ही जॉईन केलं किंवा तुम्ही तुमची ID क्रिएट केली. ID क्रिएट करण्यासाठी पैसे लागत नाही, ID ही फ्रीमध्ये करून दिले जाते. तरीसुद्धा तुम्ही जर जॉईन होण्यासाठी तुमच्याकडे 2CC करण्यासाठी स्टार्टिंगला अमाऊंट नसेल, म्हणून तुम्ही 200पासून स्टार्टिंग केलं असेल किंवा 1500पासून स्टार्टिंग केलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल मी नंतर 2CC करेल, तरी पण ही जे आहे अमाऊंट ती मायनस होणार नाही. जी अमाऊंट तुम्हाला 2CCला द्यायची आहे ती एकदाच द्यावी लागेल आणि 2CCची अमाऊंट ही 30,000 द्यावीच लागेल. समजा तुमच्याकडे आत्ता ती 2CC पूर्ण करण्यासाठी अमाऊंट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 1500 किंवा 5,000पासून सुद्धा स्टार्ट करू शकता. तुम्हाला 1500चे सुद्धा प्रोडक्ट मिळतात, तुमची ID पण क्रिएट होते. आणि 5,000 पासून जर सुरुवात केली लेवलपासून, PC लेवलपासून तुम्ही स्टार्ट केलं म्हणजे 5,000पासून, तर तुम्हाला 5,000चे सुद्धा प्रोडक्ट दिले जातात. आणि तुम्ही 2CC करून 30चे म्हणजे कॉम्बो पॅकपासून जर स्टार्टिंग केलं तर तुम्हाला त्याचेसुद्धा प्रोडक्ट दिले जातील. तर निर्णय तुमचा आहे, तुम्हाला कुठून सुरुवात करायची आहे कुठून नाही. तुमच्याकडे जर अमाऊंट नसेल आत्ता 2CC करण्यासाठी तर तुम्ही 5,000पासून सुद्धा म्हणजे PC लेवलपासून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्ही तिथून स्टार्टिंग करा, काही महिने तुम्ही वर्क करा, तुमची इन्कम जेव्हा व्हायला लागेल तेव्हासुद्धा तुम्ही 2CC पूर्ण करू शकता. तर हे तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे की तुम्हाला 2CC कशी करायची आहे, 2CCपासून स्टार्ट करायचं आहे का PC लेवलपासून स्टार्ट करायचं आहे. तर आणि हो, इंस्टाग्रामवर अशा बऱ्याच लिंक येत आहेत का 200मध्ये तुमची ID क्रिएट करून दिली जाईल, 1500मधून तुमची ID क्रिएट करून दिली जाईल. जे येत आहे ते फ्रॉडही असू शकते. तुम्ही थोडं सतर्क राहा, तुम्ही थोडं विचारपूस करा, पूर्ण माहिती काढा. आणि तुम्हाला कळत नसेल, तुम्ही मलाही सुद्धा काही तुमचे डाऊट असेल तर तुम्ही मलासुद्धा माझा जो स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मला पूर्ण माहिती विचारू शकता. मी तुमचे डाऊट्स नक्कीच क्लिअर करेन. हे फ्रॉडसुद्धा निघू शकते, कारण की FLPमध्ये ID क्रिएट करण्यासाठी कुठलेही पैसे घेतल्या नाही जात. ID जी आहे ती फ्रीमध्ये क्रिएट करून दिल्या जाते. फॉरवर्डबद्दल अजून काही माहिती हवी असेल, 2CCबद्दल काही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करून याची पूर्णपणे माहिती विचारू शकता. मी नक्कीच तुम्हाला पूर्णपणे हेल्प करेन. सो ऑल द बेस्ट. थँक्यू.